चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या झाल्याचा अंजली दमाने यांना संशय. कळंबमधील महिला मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं. बीड जेलमध्ये टोळी युद्ध. देशमुख हत्याकांडातील वाल्मी कराड आणि सुदर्शन घुलेला गीते गँगकडून मारहाण झाल्याचा सुरेश धस यांचा दावा. तर फोन लावण्यावरून वाद झाल्याची कारागृह प्रशासनाची माहिती. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. जेलमधील मारहाणीनंतर बबन गीतेची सूचक फेसबुक पोस्ट. बापू आंधळे खून प्रकरणी बबन गीते 9 महिन्यांपासून फरार. राज ठाकरेंच्या महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करू. पाठिंब्याच्या वक्तव्यावर फडणवीसांचं उत्तर. तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना चांगल्या कामांची यादी द्यावी. राऊतांचा खोचक टोला. पंतप्रधान मोदींचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल. खासदार संजय राऊतांचं भाकीत. तर 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहतोय देवेंद्र फडणवीसांचं भाष्य. औरंगजेब कबरीचा विषय अनावश्यक आक्रमक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना संघाच्या भैयाजी जोशींचा सल्ला. औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रात झाल्यानं त्याची इथं कबर असल्याचं मत. कुणाल कामरा आजही मुंबईत पोलिसांसमोर हजर न राहिल्यास तिसरं समन्स. तर कुणाल कामराचं आमच्या स्टाईलनं स्वागत करू. शिंदेच्या शिवसेनेचा इशारा. नोटबंदीच्या 8 वर्षांनंतरही जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार. बँक प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलाशाची प्रतीक्षा. संघाच्या अजेंड्यासाठी शिक्षणाचं भगवीकरण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सोनिया गांधींचा हल्लाबोल. तर मॅकॉले प्रणित शिक्षण व्यवस्थेचं भारतीयीकरण होत असल्याचं फडणवीसांचं उत्तर. संभाजीनगर उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्नीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न. आई, मेहुणा, मित्र आणि मोलकर्णीला अटक. गुढीपाडव्याच्या कलश यात्रेदरम्यान काल मुंबईतील मालाड पूर्वेला 2 गटात तणाव. पठाणवाडी परिसरात 2 युवकांना मारहाण. कारवाईसाठी बजरंग दल आक्रमक. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट भक्तांनी गजबजलं. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून भाविकांची गर्दी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघा एबीपी माझा आणि कळममधील मृत महिलेबाबत